29 जानेवारीला सोन्याचे दर हे 1,80,000 रुपये प्रति तोळ्याच्याही वर गेले होते. मात्र त्यानंतर जी घसरण झाली ती 1.5 लाखाच्या खाली आली आणि सोनं आठवडाभराच्या आतच 40,000 रुपयांनी घसरलं. त्यात एक घडामोड अशी घडली की भारत आणि अमेरिकेची ट्रेड वॉरची सुरुवात झाली होती ती संपली आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातीवरचं शुल्क 50% वरून 18% आणत असल्याची घोषणा केली. याचा सोन्याशी थेट संबंध नसला तरी यामुळे रुपयाचं मूल्य वधारणं अपेक्षित होतं, कारण इम्पोर्टेड सोन्याचं मूल्य डॉलरमध्येच केलं जातं. रुपया कमकुवत झाला की आंतरराष्ट्रीय बाजारातली सोन्याची खरेदीही मागते आणि त्याचा थेट परिणाम किमतीवर होतो. पण व्यापारी तणाव निवळला, रुपयाचं मूल्यही वधारायला सुरुवात झाली. पण 1,40,000 रुपयांवर आलेल्या सोन्याने पुन्हा युटर्न घेतला आणि उच्चांकाकडे वाटचाल सुरू केली. भारताने आजपर्यंत कधीही न पाहिलेलं सोने आणि चांदीचे दर पाहायला मिळत आहेत आणि ते आता दोन्ही देशातला व्यापार तणाव निवळल्यानंतर कमी होणं अपेक्षित असताना सोनं पुन्हा वाढायला सुरुवात का झाली आहे आणि येत्या काळात सोनं स्वस्त होऊ शकतं का, त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. यावर्षी मार्च अखेरपर्यंत भारतीय चलन म्हणजे आपला रुपया वधारण्याचा सुधारित अंदाज बँक ऑफ अमेरिकेने जारी केला आहे आणि सध्या $1 तुलनेत 90 रुपयांच्याही वर गेलेला रुपया 2% वधारण्याची शक्यता आहे. रुपया मार्च संपेपर्यंत 88.60 ते 89 या दरम्यान स्थिर होईल अशी सुधारित शक्यता बँक ऑफ अमेरिकेने जारी केली. आपल्या परकीय चलन साठ्याच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे, कारण अमेरिकेने 50% आयात शुल्क लादल्यानंतर निर्यात ही पर्यायाने कमी करावी लागली आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या देशात येणारे डॉलर्सही कमी व्हायला लागले. याचा रुपयावर प्रचंड ताण वाढायला लागला. अमेरिका आणि भारतातल्या व्यापार तणावामुळे डॉलरचा आउटफ्लो सुरू होता आणि तो आता थांबणं अपेक्षित आहे. सोनं स्वस्त होण्यासाठी जे महत्त्वाचे फॅक्टर असतात त्यात रुपया स्वस्त होणं हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर मानला जातो. याने इम्पोर्टेड सोन्याची डॉलर्समध्ये होणारी खरेदी स्वस्त होते. गेल्या आठवडाभरात सोन्याचे दर अचानक वाढलेही आणि कमीही झाले. 29 जानेवारीला 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,83,000 रुपये प्रति तोळ्यावर गेली होती, तर तीच 3 फेब्रुवारीला 1,43,000 वर आली. म्हणजे सोनं आठवडाभराच्या आतच 40,000 स्वस्त झालं. सोनं कोसळण्याचं एक प्रमुख कारण सांगितलं जातं ते म्हणजे अमेरिकन डॉलर सध्या मजबूत अवस्थेत आहे. जगभरात सोन्याची किंमत ही डॉलरमध्ये केली जाते आणि किंमत वाढते तेव्हा रुपयासह इतर चलनामध्ये सोन्याची खरेदी ही महागडी बनते. याने सोन्याची मागणी कमी होते आणि किमतीवर ताण येतो. या पलीकडे जाऊन दुसरं कारण आहे ते म्हणजे अमेरिकन बॉन्डमध्येही आता स्थिरता आली आहे. सोनं हे सेफ असलं तरी त्यावर कोणतंही व्याज मिळत नाही, पण बॉन्ड यील्ड खरेदी केले तर गुंतवणूकदारांना दर महिन्याला व्याजाच्या रूपात एक अतिरिक्त इन्कम मिळत राहतो. यामुळे सुद्धा सोन्याची मागणी कमी झाली आहे आणि गुंतवणूकदार हे बॉन्ड यील्डकडे वळायला लागलेत. व्याज दर कमी होणार असतील किंवा येत्या काळात व्याजाचे दर बँकांकडून घटवले जातील अशी शक्यता जेव्हा असते तेव्हाही गुंतवणूकदार पैसे बँकेत गुंतवण्यापेक्षा ते सोन्यामध्ये गुंतवणं पसंत करतात. पण गेल्या काही दिवसात राष्ट्रीय बँका, विशेषतः अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनेही दीर्घ कालावधीसाठी व्याजदर हे जास्तीचे देणार असल्याचे संकेत दिलेत. फेडरल बँकेने व्याजाचे दर वाढवले तर गुंतवणूकदार हे सोनं होल्ड करण्याऐवजी ते विकण्यावर भर देतात आणि परिणामी किंमत कमी व्हायला लागते. तोच ट्रेंड सध्या अमेरिकन मार्केटमध्ये पाहायला मिळतोय, ज्याचा थेट परिणाम भारतीय किमतीवरही झाला. हा सकारात्मक परिणाम 3 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत झाला, पण 4 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी म्हणजे आजपासून किंमत अचानक वाढायला सुरुवातही झाली. सोन्याची किंमत वाढण्यामागचं अजून एक कारण आहे जे फार महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षभराच्या किमतीचा ट्रेंड आपण जर पाहिला तर सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. एवढ्या मोठ्या काळासाठी जेव्हा सोनं वाढतंय तेव्हा गुंतवणूकदार सतत खरेदी करण्यापेक्षा नफा मिळवण्याकडे झुकतात. याला प्रॉफिट बुकिंग असं म्हणतात. मग सोनं विकायला सुरुवात होते. जे सोनं 1 लाखाने घेतलेलं होतं ते 1.5 लाखाने जातं तेव्हा गुंतवणूकदारांचा नफा हा दुप्पट होऊन जातो. वर्षभर सतत वाढलेल्या किमतींमुळेही आता गुंतवणूकदार नफा वाढवण्याकडे झुकलेले पाहायला मिळत आहेत. नफा मिळवण्याचा हा ट्रेंड कोणत्याही मार्केटमध्ये सामान्य आहे. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचा शेअर सतत वाढत असेल आणि त्यातून आपल्याला चांगला नफा मिळतो हे दिसत असेल तर बहुतांश गुंतवणूकदार आणखी किंमत वाढवण्याची वाट न पाहता शेअर विकतात आणि प्रॉफिट बुकिंग करतात. हे झालं नफ्याविषयी. पण सोन्याची मागणी जेव्हा वाढते तेव्हा त्याची किंमतही वाढते. ही मागणी तेव्हा वाढते जेव्हा एकतर अमेरिकन फेडरलने व्याजदर कमी केले असतील किंवा बॉन्ड यील्डमध्ये चांगला परतावा मिळत नसेल किंवा जागतिक स्तरावर युद्धासारखी परिस्थिती असेल. सध्या आखाती देश असतील किंवा इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष, जागतिक शांततेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं चित्र आहे. रशिया आणि युक्रेनचं युद्ध मिटवण्यासाठी अमेरिकेसह पश्चिम देश एकवटलेत आणि त्याचा अर्थव्यवस्थांवर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाते.
तर इराणला शांत करण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतलाय। त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये जागतिक शांततेची भावना तयार झाली आहे आणि आता सोन्यात गुंतवणूक करण्याऐवजी गुंतवणूकदार हे दुसरे पर्याय शोधतायत ज्यातून नफा मिळवता येईल। सोने खरेदीदारांना भारत अमेरिका व्यापार करारानंतर सोनं स्वस्त होण्याची अपेक्षा होती, मात्र याचा उलटाही परिणाम होण्याची शक्यता आहे। दोन्ही देशातले व्यापारी संबंध सुधारल्यामुळे आतापर्यंतची गुंतवणूक सोन्यात होत होती ती इक्विटीमध्ये होऊन सोन्यावरचा फोकस कमी होईल आणि किंमत कमी होतील असं एक साधारण गणित असतं। पण गुंतवणूकदारांमध्ये अजून तरी ती मानसिकता तयार झाली नसल्याचं काही फंड मॅनेजर सांगतात। मात्र जाणकारांना एका गोष्टीबद्दल विश्वास वाटतोय की जे पॅनिक वातावरण तयार झालं होतं ते नक्की कमी झालंय आणि सोने खरेदीवर आलेला ताणही याने काही प्रमाणात का होईना कमी झालाय। दीर्घकालीन विचार करता सोन्याचे दर फार काही खाली येतील असं जाणकारांना वाटत नाही। अमेरिकेत ज्या घडामोडी घडतात त्यावर सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात आणि डोनाल्ड ट्रम्प यांची अनिश्चित धोरणं गुंतवणूकदारांमध्येही अनिश्चितता तयार करतात। ही अनिश्चितता एवढी खोलवर रुजलेली आहे की व्यापारी संबंध पूर्ववत केले तरीही गुंतवणूकदारांची मानसिकता पूर्णपणे सोन्याकडून इक्विटीकडे अशी शिफ्ट झालेली नाही। शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळालेलं असलं तरी सोन्याचे दर वाढतायत याचाच अर्थ सोने खरेदीवरचा ताण कायम आहे आणि पुढचे काही दिवस तो कायम राहू शकतो।